नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला शिपाई पदाचा पेपर क्रमांक 11 या ठिकाणी सुरू होतोय. शेवटचे 20 दिवस बाकी आहेत. तुम्हाला माहिती आहे, फक्त आता आपल्या पेपरला फक्त 20 ते 18 दिवस या ठिकाणी बाकी राहिलेले आहेत. शेवटचा प्रहार आतापर्यंत आपले 10 लेक्चर युट्यूबला झालेले आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन पेपर अनालिसिस पण घेतलेलं आहे. सगळं खाली लिंक दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व लिंक दिलेलं आहे. त्या लिंक वरती जाऊन पण तुम्ही त्या ठिकाणी सगळे पेपर आतापर्यंत झालेले पाहून घ्या. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे खाली जो ग्रुप दिलेला आहे मी तुम्हाला, टेलिग्रामचा एक ग्रुप आहे आपला, त्या टेलिग्रामच्या ग्रुपला सगळे विद्यार्थी जॉईन करा, कारण का सगळ्या कोर्टच्या अपडेट आपण त्याच्यावरती देत असतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती ही जी मॉक टेस्ट आहे मित्रांनो, या मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण आतापर्यंत गेले 3 महिन्यापासून काम करतोय. 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांना आपण टेस्ट सिरीज पुरवलेली आहे. तुम्ही पण जर अजूनही उशीर करत असाल आणि उशीर होत असेल तर अजिबात योग्य ठरणार नाही. त्यामुळे लगेच तुम्ही जायचंय आणि या ठिकाणी नंबर दिसतो स्क्रीनवरती, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लगेच टेस्ट सिरीजला जॉईन करायचा. हा जो नंबर आहे स्क्रीनवरती, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ही मॉक टेस्ट जॉईन करा. का जॉईन करा? कारण का शेवटच्या टप्प्यात तुम्ही केलेल्या अभ्यासाला रिव्हिजन देण्याची एकमेव पद्धत म्हणजे मॉक टेस्ट असते मित्रांनो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यात तुम्हाला मिळणारे लिपिक पदासाठी काही 25 एक पीडीएफ पण आपण मोफत देणार आहे. त्याचबरोबर शिपाई पदाच्या सुद्धा 20-25 पीडीएफ आपण त्या ठिकाणी मोफत देणार आहे. त्याचबरोबर इतर काही अभ्यासक्रमाशी रिलेटेड काही पीडीएफ असतील, कॉम्प्युटर असेल, सायन्स असेल किंवा इतर काही जेवढं काय असेल, करंट असेल, ते पण आपण त्यामध्ये तुम्हाला देणार आहे. आज आपला पेपर क्रमांक 11चा विश्लेषण आपण करून घेतोय. सर्वांनी शेवटपर्यंत तो व्हिडिओ पाहायचा आहे. पेपर क्रमांक 11 अतिशय महत्वाचं विश्लेषण आपल्याला असणार आहे आणि अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहे. पॉलिटिक्स वरती जास्त भर आपण आजच्या पेपरमध्ये दिलेला आहे. पाठीमागील झालेले 10 पेपरच्या सर्व युट्यूब वरती लिंक अवेलेबल आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी ते लिंक दिलेले आहेत. टेलिग्राम वरती पण टाकणार आहे. टेलिग्रामचा ग्रुप पण जॉईन करून घ्या आणि या मॉक टेस्टला ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी लगेच आजच प्रवेश करा, कारण जर आज प्रवेश केला तर तुम्हाला सगळे पेपर मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर त्याचं काय करता येईल, विश्लेषण आणि सोल्युशन करता येईल. ओके, ठीक आहे, चालते मित्रांनो, धन्यवाद. आता आपण आपला पेपर क्रमांक 11 याच्याकडे जातो. आपल्या लेक्चरला त्या ठिकाणी आपण प्रॉपरली काय करतोय, आपल्या लेक्चरला या ठिकाणी आता आपण प्रॉपर सुरुवात करतो. ओके, चला तर मग जास्त उशीर न करता आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. पहा बाळांनो, आता आपण या आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर संदर्भात, अभ्यासक्रम संदर्भात संपूर्ण माहिती रात्रीच्या लाईव्ह सेशन मध्ये मी घेतली. ती लाईव्हची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सगळं पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हरदेस ऑनलाईन अकॅडमी आयोजित जे काही आपला आजचा पेपर क्रमांक 11 या ठिकाणी सुरुवात होते मित्रांनो, त्याला आपण आता सुरुवात करू. सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे, खूप महत्वाचा पेपर आहे मित्रांनो हा. आणि ज्यांना ज्यांना ऑनलाईन लिपिक आणि शिपायला टेस्ट लावायची त्यांनी या नंबरला लगेच मेसेज करून घ्या. पहिलाच प्रश्न का जातोय, भारतीय संविधानाच्या फास्ट मध्ये घेतोय थोडंसं. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त होतो? दादांनो, याचं उत्तर असणार आहे आपल्याला कलम 13 आणि कलम 32 यानुसार काय झालेलं आहे, तो अधिकार प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत कोणत्या सभागृहात मांडता येतो? तर मित्रांनो, तो कोणत्याही सभागृहात मांडला तरी चालतो, काय अडचण नाही. ओके, त्यानंतर पी.एन. भगवती यांचे नाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मित्रांनो, पी.एन. भगवती हे जे नाव होतं, हे न्यायालयीन सक्रियता आहे, जनहित याचिका आहे, लोक अदालत आहे, वरील सर्वपणे ते आहे. त्यानंतर मित्रांनो, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते कोणत्या निधीतून दिले जातात? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते जे असतात मित्रांनो, हे राज्याच्या संतेत निधीमधून हे दिले जातात, लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही म्हणता सर फास्ट काय घेता? फास्ट घेतलं तुम्हाला पाहायला पण योग्य वाटतं, ते पटापट तुम्हाला उत्तर आणि प्रश्न समजतात. ओके, त्यानंतर मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे आहे? तर मित्रांनो, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे जर विचार केला तर आसाम मधील गुवाहाटी जे उच्च न्यायालय मित्रांनो, याचा अधिकार क्षेत्र सर्वात मोठा आहे मित्रांनो. त्यानंतर संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालय सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजे ऍडव्हायझरी वापरते? संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालय सल्लागार अधिकार क्षेत्र वापरते मित्रांनो? तर ते कलम आहे मित्रांनो, कलम 143. लक्षामध्ये कलम किती? कलम 143 अंतर्गत वापरत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न होता, सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो, आधीच सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार जो असतो भारतीय संसदेला, हा फायनली अधिकार कोणाला आहे? भारतीय संसदेला हा अधिकार आहे. आणि उच्च न्यायालयाचे राष्ट्रपती. एखाद्याने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बदली एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात करण्याचा अधिकार कोणाचा असतो? एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बदली एखाद्यातून दुसऱ्या ठिकाणी जर करायची असेल तर तो सुद्धा अधिकार कोणाला असतो? भारताचे राष्ट्रपती. न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित राष्ट्रपतींना जास्त अधिकार असतात, लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वताची एकूण लांबी सुमारे 1600 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातील त्याची लांबी किती आहे? म्हणजे टोटल पैकी महाराष्ट्रामधली जी लांबी आहे ती किती मित्रांनो? तर ती लांबी असताना मित्रांनो
440 किलोमीटर. ओके. पुढचा प्रश्न कसा जातो मित्रांनो, आपण गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळे झालेले आहेत? मित्रांनो, ते विनसा तासागो हाविमक्रू नावाचा शॉर्टकट आहे. त्याच्यामुळे ते एकदम खूप आहे. मी ते लेक्चरमध्ये सांगेन तुम्हाला. गोदावरी आणि भीमा या नद्यांची जी खोरे वेगळे झालेले आहेत मित्रांनो, हे कोणामुळे झालेले आहेत? हरिश्चंद्र बालाघाट या रांगांमुळे ते निर्माण झालेले आहेत. पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असं म्हणतात? तर मित्रांनो, यवतमाळ या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असं म्हणतात. कोणत्या? यवतमाळला. आणि जळगावला काय मित्रांनो, सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. जळगाव आणि अकोल्याला मोठी बाजारपेठ आहे कापसाची. मात्र यवतमाळला सगळ्यात जास्त कापूस पिकतो. परंतु बाजारपेठ जी आहे अकोल्याला आहे, जळगावला आहे, बुलढाण्याला सुद्धा ती बाजारपेठ आहे. त्यानंतर पुढचं मित्रांनो, कोकण किनारपट्टीचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? कोकण किनारपट्टीचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? फियाट, रिया, दाल्मिशियन आणि तर मित्रांनो कोणती ती? रिया हा जो आहे हा कोकण पट्टीचा प्रकार आहे. महाराष्ट्रातील कास पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील कास पठार जे आहे सातारा जिल्ह्यात, आपल्या सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, पंचगंगा नदीमध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर पंचगंगामध्ये कासारी आहे, कुंभी आहे, तुळशी आहे. कोयना नदीचा त्याच्यामध्ये काय होत नाही? समावेश त्यामध्ये होत नाही. लक्षात ठेवा, कोणत्या नदीचा? कोयना नदीचा समावेश होत नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापणारी मृदा कोणती? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ व्यापणारी जर मृदा असेल तर रेगूर मृदा, ज्याला आपण काळी मृदा असं म्हणतो. आलं लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो, तत्पूर्वी 1 मिनिट वेळ घेतो. हरदेज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्टची जी लिपिक आणि शिपाई पदाची सराव टेस्ट आहे, बॅच 2.0 बॉम्बे हायकोर्ट मॉक टेस्ट बॅच 2.0. मित्रांनो, शेवटचे फक्त आता 19-20 दिवस शिल्लक आहेत. आत्ताच जायचे, लगेच सर्वांनी फास्टमध्ये त्या ठिकाणी हे करायचे. आणि 51 सराव पेपर लिपिक, 51 सराव पेपर आणि प्लस पीडीएफ सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीडीएफ सुद्धा उपलब्ध करून देणार आपण. मात्र या पीडीएफ मोफत असणारे, पण ह्या कोणाला असणार आहे? जे विद्यार्थी या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी, या लिपिक आणि शिपाई पदासाठी प्रवेश घेतील, या पीडीएफ फक्त त्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मोफत मध्ये. मित्रांनो, लिपिकची फी तुम्ही पाहू शकता. लिपिकची फी, शिपाईची फी फक्त 100 रुपये, लिपिकची फी फक्त 150 रुपये. हा नंबर आहे या ठिकाणी, मोबाईल नंबरवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे का तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये 51 पेपर सोबत पीडीएफ सुद्धा मिळणार आहे. लवकर लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा, जास्त सांगत नाही. सर्वांनी तुम्ही जॉईन केलेले, तुम्हाला अनुभव आलेलाच असेल. त्याचबरोबर आपण इतर मटेरियल पण तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. चला, आपण आता आहे ना आपला पुढच्या क्वेश्चन जातोय. रक्तभिसरण प्रक्रियेचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? रक्तभिसरणचा जो शोध लावलेला आहे मित्रांनो, हा कोणी लावलेला आहे? तर हा शोध कोणी लावलेला आहे? विल्यम हार्वे, रॉबर्ट हुक, लुई पाश्चर, कार्ल लँडस्टेनर. तुम्ही जर लेक्चर पाहत असाल आणि तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. रक्तभिसरण प्रक्रियेचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पाहूया किती विद्यार्थी याचं उत्तर एकदम बरोबर देतात. 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर त्याचे ऑप्शन सुद्धा आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 17, प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन होण्यासाठी प्रकाश कोणत्या माध्यमातून कोणत्या माध्यमात जावा लागतो? मित्रांनो, सायन्सचे सगळे क्वेश्चन एकदम आयएमपी क्वेश्चन आहे, क्वालिटी क्वेश्चन, नीट लक्ष द्या. ओके. घट्ट ते विरळ. ओके. त्यानंतर मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हटल्यानंतर एकच ग्रंथी का ज्याचं उत्तर आहे लिव्हर, म्हणजे काय? यकृत ग्रंथी. आलं लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो, पुढचं, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर आधुनिक जी आवर्त सारणी बाबड्या ती आधुनिक आवर्त सारणी आधारित कशावरती आहे? अणु अंकावरती ती आधारित असते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन, सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण म्हणतो 24 कॅरेट, 22 कॅरेट, कॅरेट मोजले जातं. आलं लक्षामध्ये. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जातो, वातावरणातील आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर वातावरणातील आर्द्रता जी मोजायची असते ते मोजण्यासाठी बाळांनो कोणतं वापरतात? हायग्रोमीटर वापरतात. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्न जातो आपण, पेन्सिलीच्या शिशामध्ये खालीलपैकी कशाचा वापर होतो? तर पेन्सिलीच्या शिशामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे का ग्रॅफाईट त्या ठिकाणी वापरलं जातं. आपली जे शिस राहतं, आपण म्हणतो सिस पेन्सिल, त्या पेन्सिलच्या पुढे काय असतं? ग्रॅफाईट असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, विद्युत शक्ती मोजण्याचं एकक काय आहे? तर विद्युत शक्ती मोजण्याचं एकक आपल्या सर्वांना ठाऊक आहे, वॅट मध्ये विद्युत शक्ती आपली काय केली जाते? मोजलेली असते. पुढच्या प्रश्नात जातो आपण, 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या उद्देशाने केली होती? तर त्यांचा एकच उद्देश होता स्थापना करण्याचा, शोषित वर्गाच्या मुक्तीसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी. पुढचा प्रश्न जातो आपण, पुणे करार 1932 कोणामध्ये झाला होता? तर मित्रांनो, पुणे करार 1932 झाला होता गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 1932 ला हा पुणे करार पुणे या ठिकाणी, येरवडा या ठिकाणी झाला होता. त्याला पुणे करार म्हणतात, येरवडा करार म्हणतात, ऐक्य करार म्हणतात, बरेच नावं वेगवेगळी त्याला आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण, विधवा उत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर विधवा उत्तेजक मंडळाच्या संस्थेची स्थापना जी केली बाळांनो, ही न्यायमूर्ती रानडे यांनी त्याची स्थापना केली.
त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नात महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकांना लोकहितवादी या नावाने ओळखतात? तर आपल्या सर्वांना माहिती का लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न कसा जातोय, मराठवाडा मुक्ती संग्राम कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आपल्या सर्वांना माहिती आहे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा केला जातो. भारत स्वतंत्र झाला 1947 ला, मात्र मराठवाडा स्वतंत्र झाला. आपणास ठाऊक आहे विद्यार्थी मित्रांनो का या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टची लेखी परीक्षा जवळ आलेली आहे आणि बॉम्बे हायकोर्टच्या लेखी परीक्षेसाठी आपण जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि लिपिक पदासाठी भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणीसह लिपिक आणि शिपाई सर्व पदांसाठी उपयुक्त असणारं संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असणारे एकमेव पुस्तक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंत झालेले सर्व पेपर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो लिपिक क्लर्क तुम्ही पाहू शकता 2019, 20, 23, 25च्या 4, शिपाईच्या 4, लिपिक सराव सर्व प्रश्न 22, शिपाई सराव 21, जिल्हा सत्र न्यायालय 6 आणि शिपाई 13 असे एकूण 70 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आमचे मित्र लेखक व संकलक विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन तुम्ही हे पब्लिकेशनचं बुक खरेदी करू शकता किंवा जर तिथं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतो या नंबरवरती देखील तुम्ही या ठिकाणी त्यांना मेसेज करून कॉल करून विचारू शकता आणि आपलं पुस्तक या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके, चला आपण आता आपल्या लेक्चरकडे पाहू. 1948 ला 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा स्वातंत्र्य झाला. त्याच्यामुळे तो 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून पाळला जातो. मित्रांनो भारतामध्ये जीएसटी कर प्रणाली कधीपासून लागू करण्यात आली? भारतामध्ये जीएसटी कर प्रणाली कधीपासून लागू करण्यात आली? 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आली. चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे खालीलपैकी काय साध्य होते? चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे खालीलपैकी काय साध्य होते? तर खालीलपैकी एकच साध्य होते ते म्हणजे निर्यात वाढते. चलनाचं अवमूल्यन केल्यामुळे काय निर्यात वाढते. आणि ज्या मुलांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी लगेच जायचे आणि या टेस्ट सिरीजला या ठिकाणी ऍडमिशन करून घ्यायचे. तुम्ही ह्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपला मिळणार आहेत. 11 पीडीएफ 11 पीडीएफ तुम्हाला मिळतील. याचे व्हिडिओ पण मी खाली दिले, तिथून जाऊन व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. हा मोबाईल नंबर स्क्रीनवरती तुम्हाला जो दिसतोय त्या मोबाईल नंबरवरती लगेच जा, मेसेज करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. धन्यवाद. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ. रजा घेतो. जय हिंद, जय